ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं रंगवलंय महाराज, त्या अमृताचं नाव त्याने काय केलं, त्या कांद्याच्या रसाचं नाव अमृत ठेवलं आणि त्याच्यापासून अमर होण्याचा प्रयत्न केला. तसं तुम्ही आम्ही या प्रपंचाचं नाव सुख ठेवलं आणि याच्यापासून सुखी होण्याचा प्रयत्न करतो. दुःखरूप असणारा प्रपंच आणि त्याचं नाव सुख ठेवायचं, त्या सुखापासून सुखी होण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न करतो. म्हणून असा सुखरूप असणारा प्रपंच याच्यावरती मला प्रीती करू वाटत नाही, तो गोबराय सांगतात. म्हणून मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे विना. दुसरा दोष आहे विपरीतता. महाराज जे करायला पाहिजे ते केल्या जात नाही, जे करायला नको केल्याशिवाय राहत नाही. सप्ताह केला पाहिजे, वर्गणी दिली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, हे करणीय आहे. हे केलं तर पुण्य होतं का पाप होतो? कोण म्हणलं पाप होतं? पुण्य होतं, बरोबर आहे का? मग सहज देतात का सप्त्याला वर्गणी? बाबा बाबा एवढं गायचं. मग ते मागणारे असतात महाराज, हे तरुण मंडळ एकत्र येतं, हे म्हणतात घालू बस सप्ताह. आता आपली वाडवडिलांची परंपरा आहे, करू. आता नाही करायला धरायला कोणी. मग ते गावात काही जण असे राहतातच महाराज, वाडी वस्तीवर. ते म्हणतात गोविंदराव वर्गणी. अरे आजच बसलाय, देतो. मी एकटाच राहिलो का? झालं का गाव? तुमच्या गावचा नाही बरं का गोविंदराव, आमच्या इकडलं संत. नाही ते ईदला असलं तो म्हणून बाबाला माझं नाव दिसलं. 2-3 दिवसांनी या, तुम्हाला वर्गणी दिली नाही ना तुमच्या कमिटीत कोणी? हा आहे का? हा तुम्हीच आहे का काय? चावडीवर दरोडा पडायचा महाराज. ती 2-3 दिवसांनी या. आता आजच सप्ताह सुरू झाला, 2-3 दिवसांनी हे मंडळ जातं महाराज. विचारताय मला रावसाहेब वर्गणी द्या. ते म्हणतात अरे अरे 2-3 दिवस झाले, आता काला जेवायला आलो का वर्गणी घेऊनच येतो. आता येऊ नका जाऊ नका बरं. महाराज काल्याचं कीर्तन दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी घरी सांगतो, हे स्वयंपाक नको करू. ती म्हणल्या मग उद्या काल्याच्या पंक्तीत काय खातान? मग एकटाच महाराज, एकटा नाही जात महाराज काल्याला. बेबी पिंट्या पिंट्याच्या आहे, सासू आजच सासू, चुलत सासू, मावस सासू, एकट्याचीच पंगत ह्याकडे त्या कडाला. काला झाला जेवायला बसली, मस्त पंगत बसली. या मंडळाला माहिती देणार नाही म्हणून पाहायला काय हरकत आहे. ते गोविंदराव अरे नरड्याच्या खाली तर उतरू द्या, माणसं आहे का भूत? मग जेवतो महाराज. जेवला का अशा चपला उचलतो आणि एका हातामध्ये घेऊन कातरता कातरता निघतो. तिकडं मंडळ उभंच राहतं. ते म्हणतात गोविंदराव वर्गणी. त्यांचं आता वर्गणी तरी म्हणलं पुढं पुढं का पाळतात. कुठे गेल्या वर्षीच्या वया? अरे भल्या माणसात तो दिली का? याला म्हणतात प्रपंचातली विपरीतता. महाराज जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. जो भव्य विषयी विलास गुंपे तो वाय पडला म्हणती सापे, जो साबिलाज भारत पेता येते सज्ञान म्हणती महाराज. एखादा महाराजाला विद्वानाला त्याचं नाही भूषण वाटत माणसाला. एखादा पुढारी आला नेता आला का त्याचं जो भव्य विषयी विलास गुंपे. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे, माझी नाहीये. जो भव्य विषयी विलास गुंपे तो वाय पडला म्हणती सापे, जो साबिलाज भारत अडपे तयाते सज्ञान म्हणती महाराज. जो चांगला मनुष्य आहे, विद्वान आहे, ज्ञानवान आहे, जो सांगितल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे, त्याच्याबद्दल माणसाला प्रेम नाही वाटत. एखादा जर माणूस जो समाजामध्ये खूप प्रतिष्ठित आहे, नको ते उद्योग करतो, ढंगडे करतो, तो आला ना त्याच्या शेजारी उभं राहून कधी फुटून निघन ही इच्छा होती माणसाला. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे महाराज. जो भव्य विषय विलास गुंफे तो वाय पडला म्हणती सापे, जो साबिलाच भार दडपे तया ते सज्ञान म्हणती. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात महाराज जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय. ज्याचं आयुष्य धाकुट होय, जो लायकी शून्य माणूस आहे, त्याच्या पुढे माणसं हात जोडतात. ज्याच्या खरंच पाया पडलं पाहिजे त्याच्या पाया पडत नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. ज्यांच्या खरंच पाया पडलं पाहिजे. आता हल्ली तर फार वाईट काम झालं महाराज, दर्शना योग्य पायच नाही राहिले. बरोबर आहे का नाही? पाया पडायला तर कोणी तयारच नाही पहिली गोष्ट, पण दर्शना योग्य पाय सुद्धा राहिले नाही. म्हणून पाया पडलं पाहिजे. म्हणून तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. ही आहे प्रपंचातली विपरीतता. प्रपंचातली तिसरी आहे क्षणिकता आणि चौथा दोष आहे सातेशयता. क्षणिकता किती क्षणिक आहे प्रपंच. जळी बुड बुडे देखता देखता, देखता देखता क्षणन लागता दिसे नाती तैसा हा संसार. पाहता पाहता तैसा हा संसार. पाहता पाहता
गरुड्याचा खेळ दिसे क्षण भरी तैसा हा संसार दिसे खरा तैसा हा संसार दिसे खरा जळी बुड बुडे देखता देखता लता दिसे नाती तैसा हा संसार पाहता पाहता तैसा हा संसार पाहता पाहता